एका डायरीने अनेक आयुष्य उद्ध्वस्त केली, पण त्या डायरीचं शेवटचं पान वाचताच विराजच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ज्यांच्यावर त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता त्याच व्यक्तीने सायलीचं आयुष्य संपवलं होतं. इतकी वर्ष जे सत्य लपवून ठेवलं गेलं होतं ते आज कायमचं जगासमोर येणार होतं. पण हे सत्य बाहेर येण्याआधीच वैदेहीच्या जीवावर पुन्हा एकदा बेतणार होतं. विराज सायलीला न्याय मिळवून देऊ शकेल का? वैदेही वाचेल का? हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. फार्म हाऊसमधून मिळालेल्या पुराव्यानंतर विराज आणि वैदेही आणखी सावध झाले होते. त्यांना समजलं होतं की ते आता एका अशा सत्याच्या जवळ पोहोचले आहेत जे अनेक प्रभावशाली लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. पण सत्य जितकं जवळ येत होतं तितकाच धोका वाढत होता. वैदेही मात्र नेहमीप्रमाणे शांत होती. तिच्या मनात भीती होती, पण त्यापेक्षा जास्त विश्वास होता. तिला वाटत होतं की शेवटी सत्याचाच विजय होईल. एका संध्याकाळी ती तिच्या आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिची प्रकृती आता सुधारत आहे. ही बातमी ऐकून वैदेहीच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी खरं हास्य उमटलं होतं. आईसोबत थोडा वेळ घालून ती रात्री उशिरा बंगल्याकडे निघाली. पाऊस नुकताच थांबला होता. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. वैदेही कार घेऊन हॉस्पिटलमधून निघाली. थोड्या वेळाने तिला असं वाटलं की तिच्या गाडीचा कोणीतरी पाठलाग करत आहे. गाडी एका निर्जन रस्त्यावर आली. तेवढ्यात मागून एक भरधाव वेगाने गाडी आली आणि वैदेहीच्या कारला धडक दिली. धक्का इतका जोरात होता की गाडीचा ताबा सुटला. कार रस्त्याच्या कडेला घसरत गेली आणि एका झाडावर आदळली. काही क्षणात सर्वत्र शांतता पसरली. वैदेहीच्या कपाळातून रक्त वाहत होतं. तिचे डोळे मिटत होते. शेवटच्या क्षणी तिला फक्त आईचा आणि विराजचा चेहरा आठवला. त्यानंतर सर्व काही अंधारात हरवून गेलं. काही मिनिटांनी एका ट्रक चालकाने अपघात पाहिला आणि पोलिसांना फोन केला. त्याचवेळी राणे बंगल्यात विराज अस्वस्थपणे इकडे तिकडे फेरा मारत होता. वैदेहीचा फोन लागत नव्हता. अचानक त्याचा फोन वाजला. समोरून पोलिसांचा आवाज आला. अपघाताची बातमी ऐकताच त्याच्या हातातून फोन खाली पडला. पुढच्या अर्ध्या तासात तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभा राहिलेला विराज आयुष्यात पहिल्यांदाच पूर्णपणे तुटलेला दिसत होता. डॉक्टर आत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते आणि बाहेर विराज देवाकडे प्रार्थना करत होता. त्याच्या डोळ्यात सतत अश्रू येत होते. त्याला आठवत होतं की सायलीच्या वेळीही तो अशाच हॉस्पिटलमध्ये उभा होता. त्यावेळी तो तिला वाचवू शकला नव्हता, पण आज तो पुन्हा तीच वेदना सहन करू शकत नव्हता. आजी, विराजचे आई वडील आणि वैदेहीची आई हॉस्पिटलमध्ये पोहोचली. वैदेहीची आई तर रडून बेहाल झाली होती. ती वारंवार देवाला एकच प्रार्थना करत होती, माझ्या मुलीला काही होऊ देऊ नकोस. 6 तासाच्या शस्त्रक्रियानंतर डॉक्टर बाहेर आले. सगळे त्यांच्या भोवती जमले. डॉक्टरांचा चेहरा गंभीर होता. त्यांनी सांगितलं की वैदेहीचा जीव सध्या धोक्याबाहेर आहे, पण पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. ती शुद्धीवर येईल की नाही हे अजून सांगता येणार नव्हतं. हे ऐकताच विराजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळूच ICUच्या बाहेर जाऊन बसला. अनेक तास तो तेथून हललाच नाही. कोणी काही विचारलं तरी तो उत्तर देत नव्हता. त्याच्या मनात एकच विचार होता, जर वैदेहीला काही झालं तर. त्या रात्री उशिरा आजी त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे विचारलं, बाळा, तू इतका का तुटला आहेस? विराज काही क्षण शांत राहिला. मग त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. तो म्हणाला, कारण मला तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करता येत नाही. हे शब्द ऐकताच आजीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. अनेक महिन्यापासून त्या हेच ऐकण्याची वाट पाहत होत्या. विराजने अखेर स्वतःच्या मनातील भावना स्वीकारल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी वैदेही अजूनही बेशुद्ध होती. विराज तिच्या पलंगाशेजारी बसला होता. तिच्या हातात त्याचा हात होता. तो तिच्याशी बोलत होता, जणू ती ऐकत आहे. तो तिला त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगत होता.
तिच्या साधेपणाबद्दल बोलत होता आणि तिने त्याच्या आयुष्यात कसा बदल घडवला हे सांगत होता. अचानक त्याला जाणवलं की वैदेहीच्या बोटांची हलकी हालचाल झाली आहे. तो एकदम उठला. काही क्षणांनी वैदेहीने हळूहळू डोळे उघडले. विराजच्या चेहऱ्यावर आनंद आणि अश्रू एकाच वेळी आले. वैदेहीने त्याच्याकडे पाहिलं. तिचा आवाज खूप कमकुवत होता. ती फक्त एवढंच म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना? हे ऐकताच विराजचं हृदय भरून आलं. स्वतः मृत्यूच्या दारातून परत आलेली मुलगी सर्वप्रथम त्याची काळजी करत होती. पण त्या आनंदाच्या क्षणीही एक धक्कादायक बातमी त्यांची वाट पाहत होती. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला होता आणि त्यांना काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. त्या पुराव्यानुसार हा साधा अपघात नव्हता. तो एक नियोजित हल्ला होता आणि त्या हल्ल्यामागे असलेल्या व्यक्तीचं नाव ऐकून संपूर्ण राणे कुटुंब हादरून जाणार होतं. वैदेही शुद्धीवर आल्याची बातमी संपूर्ण कुटुंबासाठी दिलासा देणारी होती. पण हॉस्पिटलच्या त्या खोलीत आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. कारण पोलिसांकडून आलेली माहिती सर्वांच्या आयुष्याला हादरवून टाकणारी होती. अपघात स्थानाजवळील CCTV फुटेज, टोलनाक्यावरील नोंदी आणि गाडीच्या हालचालीचा तपास केल्यानंतर पोलिसांनी स्पष्ट केलं होतं की हा अपघात नव्हता. वैदेहीच्या गाडीला जाणीवपूर्वक धडक देण्यात आली होती. कोणीतरी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. ही बातमी ऐकताच विराजच्या अंगात संतापाची लाट उसळली. ज्या मुलीने कधीच कोणाचं वाईट केलं नव्हतं, तिच्यावर इतका मोठा हल्ला का केला गेला होता? त्याला उत्तर हवं होतं आणि तेही तत्काळ. 2 दिवसांनी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं. त्यापैकी एकाने चौकशीत धक्कादायक कबुली दिली. त्याला मोठी रक्कम देऊन वैदेहीच्या गाडीचा पाठलाग करण्यास सांगितलं गेलं होतं. सुरुवातीला त्याने पैसे देणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगण्यास नकार दिला. पण पुरावे समोर ठेवताच त्याचा धीर सुटला. त्याने जे नाव घेतलं ते ऐकून विराज काही क्षण श्वास घ्यायलाही विसरला. ते नाव होतं शालिनी आत्यांचं. पोलिसांनी ही माहिती कुटुंबासमोर ठेवली तेव्हा संपूर्ण घरात शांतता पसरली. विराजचे वडील खुर्चीतच बसून राहिले. आजीच्या डोळ्यात अश्रू आले. अनेक वर्ष ज्या मुलीवर त्यांनी प्रेम केलं होतं ती एवढ्या खालच्या थराला जाईल यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. शालिनी आत्या सुरुवातीला सगळं नाकारत राहिल्या. त्यांनी पोलिसांवर आरोप केले, पुरावे खोटे असल्याचे सांगितले. पण जसजसे नवीन पुरावे समोर येत गेले तसतसं त्यांचं खोटं उघडं पडत गेलं. फोन रेकॉर्ड्स, बँक व्यवहार आणि काही गुप्त संदेश त्यांच्या विरोधात होते. शेवटी त्यांचा बांध फुटला. त्या जोरजोरात रडू लागल्या. हो, मी केलं हे सगळं, त्या ओरडल्या. सगळे स्तब्ध झाले. कारण मला भीती वाटत होती. ही मुलगी आल्यापासून सगळं बदलत होतं. आई तिच्यावर प्रेम करू लागली. घरातील लोक तिचा आदर करू लागले. आणि विराज? त्यांनी विराजकडे पाहिलं. विराजही तिच्यावर प्रेम करू लागला होता. त्या शब्दांनी खोलीत पुन्हा शांतता पसरली. विराज काही बोलला नाही. कारण त्याला माहीत होतं की त्या खोटं बोलत नव्हत्या. त्याच्या मनातलं सत्य आता सगळ्यांसमोर उभा होतं. पोलिसांनी शालिनी आत्यांना अटक केली. त्यांना नेताना आजींनी डोळे मिटले. त्यांच्या चेहऱ्यावरचा वेदनांचा भाव पाहून प्रत्येकाचं मन भरून आलं. स्वतःच्या घरातील व्यक्तीनेच इतका मोठा गुन्हा केला होता. काही दिवसांनी वैदेहीची तब्येत सुधारू लागली. ती हळूहळू चालू लागली, बोलू लागली. पण अपघाताच्या आठवणी अजूनही तिच्या मनात जिवंत होत्या. रात्री अचानक जाग येणं, भीती वाटणं, गाडीचा आवाज ऐकला की दचकणं, हे सगळं तिच्यासोबत घडत होतं. त्या काळात विराज सावलीसारखा तिच्यासोबत होता. औषधांची वेळ, डॉक्टरांची भेट, तिच्या आवडीचं जेवण, प्रत्येक गोष्टीची तो काळजी घेत होता. एक दिवस संध्याकाळी हॉस्पिटलच्या बागेत दोघे बसले होते. सूर्य मावळत होता. आकाशात केसरी रंग पसरला होता. काही क्षण दोघेही शांत होते. मग वैदेही हळू आवाजात म्हणाली, मी एक प्रश्न विचारू? विराजने मान हलवली. त्या दिवशी जेव्हा मी बेशुद्ध होते तेव्हा तुम्ही माझ्याजवळ होतात ना? विराज हलकसं हसला. हो.
का? हा प्रश्न ऐकून तो काही क्षण शांत राहिला. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला स्वतःच्या भावना शब्दात मांडाव्या लागणार होत्या. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. कारण मला तुझी भीती वाटत होती. वैदेही गोंधळली. माझी? हो, कारण तू माझ्या आयुष्यात इतकी महत्त्वाची झाली आहेस की तुला गमावण्याची कल्पनाही मला सहन होत नाही. वैदेहीचा श्वास क्षणभर थांबला. तिच्या डोळ्यात अश्रू आले. विराज पुढे म्हणाला, सायली गेल्यानंतर मला वाटलं होतं की मी पुन्हा कधी कोणावर प्रेम करू शकणार नाही. पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि नकळत माझ्यात तुटलेलं आयुष्य पुन्हा जोडायला लागलीस. त्याचा आवाज थरथरत होता. मी तुझ्यावर प्रेम करतो वैदेही. हे शब्द ऐकताच वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. कारण तीही नकळत त्याच्यावर प्रेम करू लागली होती. पण त्या क्षणी तिने उत्तर दिलं नाही. कारण तिच्या मनात अजूनही एक भीती जिवंत होती. ती भीती होती त्या गुपिताची, ज्यांचा संबंध सायलीच्या मृत्यूशी होता. आणि त्याच दिवशी विराजला स्नेहाच्या डायरीमधील आणखी एक महत्त्वाचा पुरावा सापडणार होता. तो पुरावा केवळ सायलीच्या मृत्यूचं रहस्य उघडं करणार नव्हता, तर राणे कुटुंबाच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का समोर आणणार होता. वैदेही हॉस्पिटलमधून घरी परतल्यानंतर राणे बंगल्यात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. अनेक दिवसापासून काळजीत असलेल्या आजींनी देवाचे आभार मानले होते. विराजच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसत होतं. पण या आनंदाच्या मागे एक न सुटलेलं रहस्य अजूनही उभा होतं. सायलीच्या मृत्यूचं खरं सत्य अजूनही पूर्णपणे समोर आलं नव्हतं आणि विराजच्या मनाला शांतता मिळणं अशक्य होतं. एका रात्री तो पुन्हा स्नेहाची डायरी वाचत बसला होता. अनेक वेळा वाचलेल्या पानांमध्ये यावेळी त्याला एक छोटासा उल्लेख दिसला. स्नेहाने एका लॉकरचा नंबर लिहून ठेवला होता. त्याच्यासोबत एक वाक्य होतं, जर हे वाचत असशील तर अंतिम सत्य या लॉकरमध्ये आहे. हे पाहताच विराजच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली. दुसऱ्या दिवशी तो आणि वैदेही त्या बँकेत पोहोचले. अनेक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर लॉकर उघडण्यात आला. आत काही जुनी फाईल्स, एक हार्ड डिस्क आणि काही फोटो होते. सुरुवातीला त्यात विशेष काही वाटलं नाही, पण हार्ड डिस्कमधला व्हिडिओ पाहताच दोघांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो व्हिडिओ सायलीने स्वतः रेकॉर्ड केला होता. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती कॅमेरासमोर म्हणत होती, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित माझ्यासोबत काहीतरी वाईट घडलं असेल. मागील काही दिवसांपासून काही लोक माझा पाठलाग करत आहेत. मला धमक्या मिळत आहेत. जर माझा अचानक मृत्यू झाला तर तो साधा अपघात समजू नका. माझ्याकडे असलेल्या पुराव्यांमुळे काही लोक मला गप्प बसू इच्छित आहेत. मी हा व्हिडिओ बनवून माझ्या लॉकरला ठेवत आहे. व्हिडिओ पुढे सरकत गेला तसा आणखी धक्कादायक माहिती समोर येत गेली. सायलीने ज्या जमीन घोटाळ्याचा शोध लावला होता त्यामध्ये शालिनी आत्याचे पती आणि त्यांचे काही व्यावसायिक भागीदार सामील होते. गरीब शेतकऱ्यांना फसवून त्यांची जमीन कमी किमतीत विकत घेण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी तर खोट्या कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता. सायलीने हे सगळं उघड करण्याचा निर्णय घेतला आणि त्या क्षणापासून ती अनेक लोकांच्या डोळ्यात खुपू लागली. व्हिडिओ संपल्यानंतर खोलीत काही क्षण शांतता पसरली. विराजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनेक वर्ष तो स्वतःला दोष देत होता. त्याला वाटत होतं की तो त्या दिवशी तिच्यासोबत असता तर ती वाचली असती. पण आता त्याला समजलं होतं की तिचा मृत्यू त्याच्या चुकीमुळे नव्हता. ती एक मोठ्या गुन्ह्याची बळी ठरली होती. वैदेहीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. ती काही बोलली नाही, कारण त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती. विराजच्या मनात वर्षानुवर्ष साचलेलं दुःख अश्रूंमधून बाहेर पडत होतं. काही दिवसातच हे सर्व पुरावे पोलिसांकडे देण्यात आले. तपास वेगाने पुढे सरकू लागला. जुन्या केस पुन्हा उघडण्यात आल्या. अनेक साक्षीदार समोर आले. काही लोकांनी शालिनी आत्यांच्या पतीच्या विरोधात कबुली जबाब दिले. शेवटी पोलिसांनी शालिनी आत्यांच्या पतीला अटक केली. त्यांच्यासोबत आणखी काही लोकांनाही ताब्यात घेण्यात आलं. ही बातमी देशभरात चर्चेचा विषय बनली. अनेक गरीब शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष ज्यांचा न्याय मिळाला नव्हता तो आता मिळण्याची आशा निर्माण झाली.
विराजच्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं होतं, पण त्याचवेळी त्याच्या आयुष्यात आणखी एक प्रश्न उभा राहिला होता. तो प्रश्न होता वैदेहीचा. तिच्याशिवाय आयुष्याची कल्पना आता त्याला अशक्य वाटत होती. पण वैदेही अजूनही त्याच्या प्रेमाची कबुलीबद्दल शांत होती. तिने त्याला नकार दिला नव्हता, पण होकारही दिला नव्हता. एका संध्याकाळी वैदेही बंगल्याच्या गच्चीवर उभी राहून मावळणारा सूर्य पाहत होती. अपघातानंतरचे आयुष्य, आईची तब्येत, राणे कुटुंबातील घडामोडी आणि विराजच्या भावना सगळं तिच्या मनात एकत्र फिरत होतं. तेवढ्यात विराज तिच्या मागे येऊन उभा राहिला. काही क्षण दोघेही शांत राहिले. मग विराज म्हणाला, तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. वैदेहीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भावनांचं वादळ होतं. ती काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजला. फोनवरून आलेली बातमी ऐकताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. फोन तिच्या हातातून खाली पडला. विराज घाबरून तिच्याजवळ आला. काय झालं? वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आई. विराजचे हृदय धडधडलं, कारण हॉस्पिटलमधून फोन आला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की वैदेहीच्या आईची तब्येत अचानक पुन्हा गंभीर झाली आहे. त्या क्षणी विराज आणि वैदेही दोघांनाही वाटलं होतं की संकट आता संपली आहेत. पण नियतीने अजून एक कठीण परीक्षा त्यांच्या वाट्याला ठेवली होती आणि ही परीक्षा त्यांच्या प्रेमापेक्षाही मोठी ठरणार होती. यावेळी वैदेहीच्या आईच्या तब्येतीला काय झालं असेल? वैदेही विराजला तिच्या प्रेमाची कबुली देईल का? आणि न्यायालयामध्ये सायलीच्या गुन्हेगारांना कोणती शिक्षा होईल? हे सर्व पाहूयात पुढील अंतिम भागात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.